माझी जातीचे मज भेट
भेटो कुणी आवडीची धनी फेडावया आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी तया लागी जीव होतो कासा विस पाहतील वास नयनही आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी सुपल हा जन्म होईल तेथून देता लिंगन वैष्णवासी आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी तुका म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझे पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी बरण रघुबर विमल जसु जोदायी कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिवु मोहि परम कलेश विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम तद्वसन्नास्तु गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणम् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरहा विठाला विठाला माझी जातीचे मज भेटो कोणी
आवडीची धनी फेडावया आवडे ज्या हरियंतरापासून ऐसिया ते मनी अर्थ माझी। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 5 चरणाचा 5 कडव्याचा देवाच्या दरवाजामध्ये इच्छेची मागणी करणारा अभंग आहे। विठाला देवाच्या दारामध्ये थोडा विको कमी राहू म्हणताना देवाच्या दरवाजामध्ये इच्छा प्रगट केलेली आहे, मागणी मागितलेली आहे। तुम्ही 7 दिवस जे शिवपुराण केलं, अन्नदान केलं, नामस्मरण केलं, तर 7 दिवसाची जी पुण्याई असते ती आज मागायची असते आणि उद्या भगवान त्याचा प्रसाद आपल्याला देत असतो। अशी परंपरा संप्रदायाची आहे आणि त्या संबंधातून देवाच्या दरवाजामध्ये मागणी मागणारा, इच्छा प्रगट करणारा अभंग आपण निवडलेला आहे। अभंग जरी सगळा पाठ नसला तरी सध्या पहिलं चरण सगळ्यांच्या पाठी माझी जातीचे मज भेटो कोणी सगळ्यांच्या पाठी, त्याच्यासाठी नाहीये माझ्या जातीचा भेटावा असा काही अर्थ नाही, त्याचा थोडं सांगणार आहे, पण फार गोड अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 10:30 वाजेपर्यंत पाहूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या वैद्य वडगाव नावाच्या गावी, गेल्या अनेक वर्षापासून तसं परंपरेचं गाव आहे, पण अगदी यावर्षी माघशुद्ध दशमी, माघशुद्ध एकादशी आणि उद्या द्वादशी हा संप्रदायाच्या रामकृष्ण हरी जो मंत्र आपल्याला मिळाला तो कालखंड आहे बरं का। कालच्या दिवशी माघशुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, कालच्या दिवशी बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी। कालच्या दिवशी म्हणजे माघशुद्ध दशमीला रामकृष्ण हरी अवताराचं म्हणजे मंत्राचं अवतरण झालं आणि अशा कालखंडामध्ये आज महाराष्ट्र रामकृष्ण हरीमय झालाय आणि त्याद्वारे रामकृष्ण हरीचा जप आपल्याला घडावा, संप्रदायपूर्वक आपली निष्ठेनं काम व्हावं हा शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून आपल्या या वैद्य वडगावचे भूमिपुत्र, माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि भविष्यात नक्की जिल्हा परिषद, काळजीच करू नका बरं, भविष्यात आमचा आशीर्वादच लागणार आहे तुम्हाला सगळ्यांचे, आमचे म्हणजे यांचे सगळ्यांचे बरं का। आणि ते तुमची इच्छा जरी नसेल तरी देव तुमच्याकडून ते काम करून घेईल, ध्यानात ठेवा। आणि त्या संबंधातून अगदी आपण अनंतराव मोहनराव वैद्य पाटील यांच्या माध्यमातून शिव महापुराण कथा सोहळा आणि भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड रणम सप्ताह सोहळा या ठिकाणी रुजू आहे, चालू आहे। त्यातल्या आजची जागराची सेवा आमचे मोठे महाराज यांच्या माध्यमातून सगळ्या गुणीजनांनी, किहाळ वडगावकर, दीपक ताते असतील, सोपान महाराज असतील, पद्माकर अण्णा असतील, शिवाजी महाराज असतील, या सगळ्या मंठा तालुक्यातल्या प्रेम करणाऱ्या भाविकांनी विनंती केली अनंतरावांना की जागराचं मागणीचं कीर्तन अकरूर महाराजांच्या पदरात घाला आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मोठे महाराजांनी संपर्क केला, अनंतरावांनी संपर्क केला आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये दिलेली आहे। अतिशय सुंदरसं वातावरण महाराष्ट्रामध्ये जे भव्यदिव्य सप्ताह होतात, नारळी सप्ताह होतात, त्या नारळी सप्ताहाला सुद्धा ओव्हरटेक करणारा कार्यक्रम आपल्या अनंतरावांनी करून मंठासारख्या तालुक्यात दुष्काळी भागामध्ये जिकडे अजून पाण्याची व्यवस्था नाही, अजून जिथपर्यंत विज्ञान पोहोचलेलं नाही, अशा कालखंडामध्ये आपल्या जीवनातलं अनमोल तन मन धन समर्पित करून एकट्या पठ्ठ्यानं एवढा सप्ताह करणं सोपं नाही। सगळे गावं मिळून होत नाही महाराज, 5-25 गावं एकत्रित आले तरी एवढा कार्यक्रम करणं सोपं नाही महाराज। हो, सिंहाच्या नाकातला केस काढणे इतकं अवघड झालं महाराजांना, सप्ताह करणं सोपं नाही राहिलं। कीर्तनकार, गायक, वादक, नाना प्रकारची नाना तऱ्हेची माणसं आहेत सगळी, कुणी पैसे तर कुणी मान तर कुणी काय तर कुणी काय, सोपं नाही महाराज। पण अशा कालखंडामध्ये सगळ्यांना एकत्र पत्रिकेचे कीर्तनकार पाहिलं तर एखादा चक्कर येऊन पडायचं। सगळे कीर्तनकार मान्यवर आहेत, मोठी आहेत, ज्यांच्या वाणीमध्ये समाज प्रबोधन आहे, चिंतन आहे, अभंग आहे, नामस्मरण आहे, मोठी मोठी मंडळी ज्यांनी संप्रदायाला मोठा वसा दिलेला आहे, अशी सगळी मंडळी आणायची आणि त्याद्वारे माझ्या मंठा तालुक्यातल्या सगळ्या भाविकांना ज्ञानामृताचं प्राशन करून द्यायचं। अन्नदान आणि ज्ञानामृत
असा दोनही सुयोग आपल्या जीवनातून समाजापर्यंत गेला पाहिजे, हा पवित्र उद्देश मनामध्ये ठेवून आपले जीवलग सगळ्यांचे अतिशय गोड स्वभाव, एवढा विनम्र स्वभाव, एवढा सप्ताह करणारा माणूस फार तैट असतो महाराज, बोलत नाही लोकांना, पण अगदी विनम्र स्वभाव, हात जोडूनच आहेत महाराज, आले तरी त्यांच्यासमोर, लोक आली तरी त्यांच्यासमोर, सगळ्या समाजाला हात जोडणारा, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो देवाला नम्र होतो त्याच्यापेक्षा जो माणसाला नम्र होतो देव त्याच्यावरती कृपा करतो बरं का. म्हणून अगदी नम्र झाला भूता, असा लहानपण देगा देवा, मला मी लहान असलो पाहिजे, समाजाची कामं झाली पाहिजे, गावाला तालुक्याला चांगल्या प्रकारचं अन्नदान, चांगल्या प्रकारचं ज्ञानदान, जी कथा पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी होते अशी समाधान महाराज शर्मांची कथा आपल्या गावी झाली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांच्या मुखारविंदातून शिव महापुराण कथा झाली पाहिजे, महाराष्ट्रातली सर्व ताकदीचे कीर्तनकार यांना बोलवलं पाहिजे असा एक उद्देश मनामध्ये आला आणि त्या संबंधातून अनंतरावांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. अगदी चोख नियोजन, त्याला शब्द नाही, नियोजकस्तस्य दुर्लभः असं म्हटलंय शास्त्रामध्ये. उपनिषद आपल्या त्या आपण त्या याच्यामध्ये वाचतो की नाही, सगळ्यामध्ये आपण वाचतो की जसा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, जसा संत संगतीचा योग दुर्लभ आहे, तसं नियोजन करणारा माणूस दुर्लभ असतो बरं का. संत संगती दुर्लभ आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे, आणि नियोजन करणारा एक दुर्लभ आहे, आणि तो नियोजन करणारा आपल्या भागाला सापडलाय, तो म्हणजे आमचे अनंतराव. वा वा वा, आपल्यातलं सगळ्यातलं क्षण आयुष्य ईश्वरानं बाजूला काढलं पाहिजे आणि आमच्या अनंतरावांना मिळालं पाहिजे. असाच भव्य दिवस सोहळा चांगले अजून मोठे झाल्यावर पण केला पाहिजे बरं का. आणि करणारे तर आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच आम्ही काही तुम्हाला कमी करणार नाहीत, काळजी करू नका. अगदी अनंतराव वैद्य पाटील, त्यांचे वडील मोहनराव, मुलगा चांगला जन्माला घातला बापानं, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, असा गोड कार्यक्रम अनंतरावांनी आयोजित केला आणि त्याद्वारे आजची ही मागणीची सेवा आमच्या पदरामध्ये आलेली आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या भागाचं वैभव, महाराष्ट्रभर ज्यांचं गायन, ज्यांच्या चाली प्रसिद्ध झालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या कीर्तनकाराला ज्यांनी पहिल्या चालीनं मंत्रमुग्ध केलेलं आहे. महाराष्ट्रातली पहिली कीर्तनाची चाल कोणी म्हणावी तर आमच्या शिवाजीबुवा काकडे यांनी म्हणावी. पहिली चाल रिदम, अगदी कीर्तनाचा रंगच भरवणारी चाल, आणि अगदी साधं जीवन, सिंपल जीवन, कोणालाही हा म्हणणारे, कोणाचाही फोन उचलणारे, आडेविडे नाही, सगळ्यांसाठी समरस असणारं नेतृत्व. आम्ही आळंदीला असताना बरोबर होतो, गुरुजी गायन शिकायचे, मी संस्थेमध्ये होतो, असे आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज काकडे गुरुजी ते शिक्षकही आहेत आणि गाणं तर फार तयार आहे, अलंकार आहेत त्या काळातले, संगीत विशारद आहेत. आमच्या शिवाजीबुवा काकडे यांना वंदन. त्यांच्या शेजारी आपल्या मंठा भागात माझं पहिलं कीर्तन आमच्या पद्माकर अण्णांनी घेतलं होतं बरं का, 2008 साली बरं का, 2008 साली, 2008 साली त्यांनी शिबिर केलं होतं खाली तिकडे, आणि त्या मंठ्यातून जातो बघा तो रोड, त्या रोडनी, बारक्या रोडनी मोटरसायकलवर आलतो मी, गाडीच नव्हती तेव्हा, एसटीनं मोटरसायकलनं प्रवास करायचो. नेमकंच 2006 संस्थेतून आलो, पहिलं कीर्तन तुमच्या भागात आमच्या पेव्याचे पद्माकर अण्णा यांनी आयोजित केलं. त्यांची भजनाच्या चाली, त्यांचं भजन म्हणण्याची लपक, चालीची एक सौंदर्यता वेगळी आहे. पद्माकर अण्णांना वंदन. तदनंतर त्यांचे चिरंजीव आहेत आमचे सोपान महाराज, त्यांना वंदन. ज्यांनी पाठीमागत चाल गायली ते आमचे बळीराम महाराज गवार, अतिशय गोड आवाज आहे, छान स्वभाव आहे, त्यांनाही वंदन. उभे असणाऱ्यापैकी आता बरीचशी, आता सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत, पण सगळ्या मंठा तालुक्यातली, जालना जिल्ह्यातली प्रेमी भजनी मंडळी, गायक वादक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवत धर्म प्रचारक, आपण सगळी गुणीजन मंडळी, संस्थेची छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, दोनही मृदंगाचार्य, हरिभक्तपरायण अनिल बाबा आणि हरिभक्तपरायण किरण महाराज, केदार महाराज आणि अनिल महाराजांची सुंदर जोडी आहे. दोघांचाही हात गोड आहे, त्यांनाही धन्यवाद. तदनंतर आमच्या संगतीत आमचे गणेश महाराज, माझा जीवलग जयदीप आहे, मोठे महाराज आहेत. आल्यापासून स्वागत करणारी सगळी महाराज मंडळी आहेत. सगळ्या तरुणांना, गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार, बसलेल्यापैकी धर्मप्रचारक जेवढी मंडळी असतील, कोणी संन्यासी असतील, कोणी महात्मे असतील, या भागातून आलेली सगळ्यांना कोटी कोटी वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आहे. आमचे सोमनाथ पाटील हिवाळे यांची प्रसिद्ध साऊंड सिस्टीम, जालना जिल्ह्यात मोठं नाव आहे. चैतन्य साऊंड सर्व्हिस आमचा अंकुश आहे, प्रबल बास गेन विको, चांगले बटणं चांगले फिरवतो, त्यालाही धन्यवाद. भालदार चोपदार, त्यांनाही धन्यवाद. माझा कीर्तनकार असं नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही लाईव्ह पाहताय. माझा कीर्तनकार अतिशय गोड शूटिंग करतो, माझा जीवलग मित्र आहे उमेश भुसारे म्हणून, अगदी जीवलग. त्याच्या चॅनलला माझी कीर्तन आहेत, त्यांनी भरपूर क्लिपा माझ्या पण तयार केलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या सप्ताहाला यूट्यूबचं चॅनल कोणतं असावं तर माझा कीर्तनकार एवढं सुंदर लावतो. आपल्या जाहिरातीची
फार सुंदर संकल्पना त्याच्या बुद्धीमध्ये असते. आमचा उमेश दादा म्हणजे माझा कीर्तनकार, त्यालाही माझं धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या पर्यंत तो लाईव्ह पोहोचतोय, महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचं प्रक्षेपण सादर करतोय, त्यांना धन्यवाद. विनेकरी बाबा आहेत, सोबदार बालदार बसलेल्यापैकी आमचे पडूळ ज्वेलरचे आमचे पडूळ, ज्यांनी मला मंठ्यामध्ये भरपूर कीर्तन आमची घेतली, अशी काही मंडळी उपस्थित झालेली आहेत. वडीची काही मंडळी आलेली आहेत, मंठ्याहून काही मंडळी आलेली आहेत, लिंबे वडगावून काही मंडळी आलेली आहेत. सगळे केहाळ वडगावचं तर आता प्रेमाचंच गाव झालंय माझं ते. यावर्षी पण 18ला कीर्तन आहे. जयपूरलाही महाराजांच्या गावी काल्याचं कीर्तन आहे. असे या भागात जिथं जिथं कीर्तन होतात आलेली सगळी मंडळी आहेत. दरेगावचा आमचा तो परमेश्वर आहे. अशी सगळी भागातून आलेली मंडळी आणि सगळ्या कार्यक्रमाला सजवण्याचं काम करणारे आपल्या सगळ्यांचे जीवलग अनंतराव, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. वा वा असं म्हणतात, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. या विश्वातला सर्वात श्रेष्ठ दाता कोण? तर जो भगवंताचं भजन करून घेतो, आणि तो दाता म्हणजे आपल्यासाठी अनंतराव आहे. काय गोड कथा. मग अशी मी ज्यावेळेला फराळायला बसलो ना, त्यावेळेला त्यांच्या डोळ्याला अश्रू आले की आता आम्हाला करमणार नाही. आमचं घर सुनं सुनं झालं, समाधान बाबा निघून गेले. आता कीर्तन संपलं, उद्या एकदा काला झाला की 8 दिवस घरामध्ये बसू वाटणार नाही. ही भावना ज्याच्या हृदयामध्ये तयार होते त्याचं अंतकरण फार कोमल असतं, मोकळं असतं. मोकळे मन असं त्याचं मन मोकळं असतं. असा मोकळ्या मनाचा दिलदार राजा अनंतरावांना धन्यवाद. त्यांचे सहसांगाती बाळासाहेब असतील, आता सगळ्यांची नावं माहिती नाहीत, मित्रमंडळ असेल, त्यांना प्रेम करणारी सहकार्य करणारी त्यांची सगळी टीम असेल, महिलांना बसवणारी पुरुषांना बसवणारी सहकार्य करणारी छट यात्रेपर्यंत सहकार्य करणारी सगळी मंडळी असतील, पंचक्रोशीतून आलेली सगळी तरुण मंडळी, बहुसंख्य भाविक वर्ग, बहुसंख्य माता वर्ग, डोळ्याला नजर पुरत नाही एवढा समाज आज या ठिकाणी उपलब्ध आहे. मंठा तालुक्यातल्या प्रत्येक भाविकाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला एकाचंही नाव राहणार नाही. मी कुणाला नाराज करणारा महाराज नाही, मला ते जमत नाही. माझा स्वभाव असा आहे, सगळे आपले एका पंक्तीत असले पाहिजे. म्हणून सगळ्यांना कोटी कोटी वंदन. प्रत्येकाचं नाव आपल्या घेतलं असं समजतो आणि एखाद्याचं राहिलं तर माफी मागतो. कीर्तनाला अभंगाला सुरुवात करतो. विनंती आहे, विक्षेप करू नका. एक वर्षभर तुम्ही कीर्तनच विसरणार नाही. एवढं सुंदर कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये जे मागणीचं कीर्तन असतं, 7व्या दिवसाचं कीर्तन असतं, त्याला मागणी मागावी लागते. आजचा जो अभंग आपण निवडलाय तो देवाच्या दरवाजामध्ये इच्छेची मागणी करणार. काय इच्छा आहे तुकोबारायांना? तर 3 प्रकारच्या इच्छा जगात आहेत. एक तुमची माझी इच्छा, एक साधूची इच्छा आणि एक देवाची इच्छा. देवाची इच्छा काय आहे? एकोहम बहुशा, अनेकत्व रूपानं नटावं, ही देवाची इच्छा आहे बरं का. एकलेन कंठेची म्हणून यायेने केली निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. ऐसा लाग विहार माया सूत्रधारी. अनेकत्व रूपानं नटावं, देवाची इच्छा आहे बरं का. म्हणजे माणसातही मी असावं, स्त्रीमध्ये मी असावं, मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली, हे सगळेचे देवाचे अवतार आहेत. त्याच्यामध्ये मी नटावं. हो, अंश रूपानं मी असावं. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम पोहणंच. म्हणजे एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. अनेकत्व रूपानं नटावं, देवाची इच्छा. चला पुढं. माणसाची इच्छा आणि साधूची पण इच्छा आहे. जग सुखी व्हावं, जगानं कीर्तन ठेवावी. या अनंतरावांच्या मनामध्ये संकल्प आला, ही साधूची इच्छा आहे महाराज, माणसाची नाही. तुमच्याकडून करून घ्यायचं असतं साधूला. एवढा समाज एका पंक्तीला, एवढं माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, मातंग काय, मुस्लिम काय, कोण कोणत्या जातीचा आहे माहिती नाही, सगळा समाज एका मंडपात आणण्याचं काम अनंतराव केलं. फार चांगलं काम केलं. एवढं चांगलं काम तुम्ही करताय, ही माणसाची इच्छा नाहीये, ही साधूची इच्छा आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित. अखंडित देवाचं भजन व्हावं. ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. किती प्रमाण सांगू अवघाची संसार
शब्द आहेत बघ. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक तिन्ही लोक तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा. पंढरीची वारी वारी गाव एका विचाराचं व्हावं, गावामध्ये सप्ताह असावा, गावामध्ये भजन व्हावं ही साधूची इच्छा आहे बरं का. जग सुखी व्हावं, जगानं कीर्तन ठेवावी ही साधूची इच्छा आहे. चला मी तुम्हाला देवाची एक इच्छा सांगितली, अनेकत्व रूपानं नटावं. साधूची एक इच्छा सांगितली, जग सुखी व्हावं. आता आपल्या इच्छा आहेत, आपल्या सांगू नये तसे. माणसाच्या इच्छा सांगण्यासारख्या राहिल्या नाही. कुणाला 2-4 महिन्याचं प्यायला आवडतं, कुणाला 2-4 महिन्याचं खायला आवडतं, कुणाला फिरायला घुमायला, टीव्ही, कसोटी, वन डे, 20, IPL, दिल्ली, पंजाब, मुंबई, राजस्थान, विराट कोहली, धोनी, गांगुली. लय अवघड आहे महाराज. प्रत्येकाची भिन्न भिन्न इच्छा आहे महाराज. पण इच्छा नाही असं व्यक्ती नाही. प्रत्येक जगातल्या माणसाला इच्छा आहे. फक्त आता काय, माणसाच्या सगळ्या इच्छा आपण सांगू शकत नाही. जेवढे आपण बसलेले महिला पुरुष कीर्तनकार गायक वादक सगळे आहोत, सगळ्यांच्या इच्छा फक्त भिन्न भिन्न आहेत. व्यवहारातल्या वेगळ्या आहेत, परमार्थातल्या वेगळ्या आहेत, पण आहेत. पण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जगाच्या 2 इच्छा सांगितल्या बरं. माऊली म्हणता जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. जगातल्या लोकांना 2 गोष्टीची इच्छा आहे. कोणत्या? एक सत्ता. सगळ्याला आवडते. बापाला मुलावर करावी वाटते, मुलाला बायकोवर करावी वाटते, बायकोला नवऱ्यावर करावी वाटते. पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण. मी सांगावं आणि माझं ऐकावं, याला सत्ता म्हणतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला याची इच्छा आहे. नाही तुम्हाला ही नसेल तर तिला दुसऱ्या कोणी नाही म्हणणार नाही. तिचं नावे न मरणी. बोला, एवढे 20-25 हजार लोक तुम्ही रोज येताय. 21,000 लोकांना अनंतरावांनी रुद्राक्षाचं वाटप केलं महाराज. एवढी सुंदर शिवपुराण कथा, एवढा गोड सोहळा मंठा तालुक्यात जालना जिल्ह्यानं इतिहासामध्ये नोंद घ्यावी, एवढा गोड कार्यक्रम तुम्ही केला. एवढा गोड सप्ताह तुम्ही जर जोरात वाजत जा, टाळी जोरात. एवढा छान कार्यक्रम तुम्ही करताय. मग मला सांगा, हो इथं प्रत्येक जण बसलाय, प्रत्येक गावातून आलाय. 200-400 गावाची लोक आहेत. बसल्यापैकी कोणाला वाटतं का मी जावं म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही, वरवर कोणाला वाटत सांगा गाडीत घेऊन जातो, मला समृद्धीने जायचं, सोडून देतो जाताना. नाही. आगाम रहा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. काय माऊलींची ओवी आहे. मर शब्द आवडत नाही महाराज माणसाला. मरण फार दूर राहिलं. या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीच्या 2 इच्छा. मी श्रीमंत व्हावं, मला सत्ता मिळावी, दुसरी मी कधी मरू नये.
याच्या पलीकडे आपली इच्छा नाही. जे आपल्या पण इच्छा आहेत, साधूची पण इच्छा आहे, देवाची पण इच्छा आहे. माझ्याकडे बघा, आता देवाची इच्छा पूर्ण होते तो देव आहे, साधूची पण इच्छा पूर्ण झाली तशी अभंग आहे. माणसाची इच्छा कधी पूर्ण होत नाही. बोला, तुमच्यापैकी कोणाची झाली असेल तर होतच नाही. सगळ्या श्रीमंत माणूस जन्माला आला या जगात, त्याचं नाव रावण. अजून तरी तेवढा श्रीमंत नाही. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं. मंठा तालुका ऐका रे, 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाच्या लंकेत. एक एक चौकट 22 क्विंटलची होती म्हणतात. एक एक चौकट 22 क्विंटल, 88,000 तोळा झालाय आता महाराष्ट्रात सध्या सोनं. कल्पना करा, चौकट 22 क्विंटलची आहे, घरं 7 कोटी आहे. हिशोब मिळणार नाही. पत्रिकेच्या मागच्या बाजूलाही तो बसणार नाही. वया भरून जातील पण त्याचा आकडा निघणार नाही. एवढा श्रीमंत रावण. इंद्रबारी चंद्र छत्रधरी यमपानी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विदिले क्रीडन कांड, मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या. रावणाची श्रीमंती वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, माझ्याकडे बघा, इंद्र ज्याच्या घरी बाऱ्या लिहायला, चंद्रदेव ज्याच्या घरी छत्र धरायला, यम पाणी वाहे घरी, यमराजाच्या घरी पाणी भरायलाय, मैराळ देव कानडे, खंडोबा बसोबा सारखे देव रावणाची दाढी करायलाय, गणपती बाप्पा ज्याच्या समोर विघ्न राहत नाही असा गणपती बाप्पा विघ्न राहू शकेचा या पुढे तो गणेश, गाढवाचे कळप गाढे चहूकडे ओढत असे, रावणाच्या घरचे गाढव बळायचं काम करतो. किती श्रीमंत रावण आहे. 7 कोटी सोन्याची घरं आहेत आणि 7 कोटी सोन्याच्या दारात रावण उभा राहिलाय. आणि रावणाची पहिली इच्छा आहे, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसते आपल्या मराठवाड्यात. फडणवीस साहेबांनी आपल्याला तिकडून पाईपलाईनच करून दिली असते ना. घ्या पाणी किती पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब म्हटले असते घ्या पाईपलाईन. हो, जे कोणी सत्तेवर ते म्हटले असते घ्या पाईपलाईन. अजून स्वर्ग ते तिथून लागलंच नाही, ते समुद्राचं पाणी गोडच झालं नाही. 7 कोटी घरं येतो, सोन्याची येतो, तरी त्याची एकही इच्छा पूर्ण होत नाही. समुद्राचं पाणी गोड नाही. रावणाची आणखीन एक इच्छा होती, सोन्याला सुगंध आली, आलाच असता वास, तर वासावर अंगठ्या आल्या असत्या. मी म्हटलं असतो माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे, खालून एखादा म्हटलं असता माझी मोगऱ्याच्या वासाची, मागून एखादा म्हटलं असता माझी कमळाच्या वासाची. अजून वासावर अंगठी आली नाही. याचा अर्थ असा आहे, सुगंध आला नाही. 7 कोटीच्या सोन्याच्या दारातल्या माणसाची इच्छा पूर्ण झाली नाही. आणखीन एक इच्छा होती रावणाची, स्वर्गाला शिडी लावे. लावली असते तर आपले पोरं पुष्पाटू पाहायला गेले नसते. श्रीवल्ली वगैरे कशाला पाहिली असती. शिडीने रंबा अप्सरात पाहून आला असतो ना. नाही जमला अजून. म्हणजे जिथं 7 कोटी सोन्याची घरं आहेत, स्वर्गाला शिडी लागली नाही, सोन्याला सुगंध आला नाही, समुद्राचं पाणी गोड झालं नाही. आपला संसार फार लहान. 2 एकर जमीन आहे आपल्याला, ती पण डोंगरातली आहे. जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, फार कमी पडला तरी काही येत नाही. सांगू, एक चिपडी बायको आहे, चिपडी आपल्याला, आणि 2 शेंबडे पोरं आहेत. विठाला विठाला अशा संसारात तुम्ही किती दिवस उभे राहिले तरी संसार तुम्हाला कधी काही देणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, तो जगवतो तुम्हाला. किती प्रमाण सांगू, किती ओव्या सांगू, किती प्रमाण बोलता येतील. संसार कधी कोणाला काही देत नाही. म्हणून या देशातला साधू संसाराच्या दारात उभा राहिला नाही. साधूच्या दरवाजात उभा राहिला, तो परमार्थाचा दरवाजा वाढता धर्म केला. संसार
गोड चाल किती गोड प्रमाण काय शब्द आहेत महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. साधून संसाराचा दरवाजा नाही स्वीकारला. मग महाराज साधून कोणता दरवाजा स्वीकारला? तर साधून जो दरवाजा स्वीकारला तो परमार्थाचा दरवाजा, तो देवाचा दरवाजा आहे. अनंतराव अक्रूर महाराज साखरेचं वाक्य ध्यानात ठेवा. जोपर्यंत संसाराच्या दारात माणूस उभा आहे तोपर्यंत त्याला काही मिळत नाही. आणि एकदा का परमार्थाच्या दारात आला की देव त्याला सगळं दिल्याशिवाय राहत नाही. नक्की मिळतं बघा. परमार्थाच्या दारात आलं पाहिजे. पायात घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, संसारावर तुळशीपत्र ठेवलं, तुकोबाराय भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, कधी घोरडेश्वरावर जायला लागले. हातामध्ये चिपळ्या घेऊन व पायामध्ये घुंगर बांधून सारखं म्हणायला लागले, गायनाचे आपुले आछंदे, गायनाचे मुळे आपुले आछंदे, गायनाचे मुळे आपुले आछंदे, गायनाचे मुळे आपुले आछंदे, शब्द गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, संसार सोडून तुकोबाराय डोंगरावर नाचायला लागले. सारखं नाचायचे. मी गातो नाचतो आनंद वेडा झालो मी तव छंद. वेडे झाले तुकोबाराय. पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, सारखं चिंतन, सारखं भजन, सारखं नाचायचे. संसार सोडला आणि परमार्थातला दरवाजा स्वीकारला. ऐका आता, परमार्थातल्या दरवाजाच्या प्रयत्नाला फळ मिळतं. लक्षातच ठेवा. मिळतं म्हणजे मिळतं. तुम्ही सगळे उदाहरणं बघा याच्या मागचे पुढे होणारे. परमार्थातल्या दरवाजाच्या माणसाला फळ मिळत असतं. तसंच झालं. तुकोबाराय नाचता नाचता पंढरीचा पांडुरंगच तुकोबारायच्या भजनात नाचायला लागला. काय आश्चर्य झालं. ज्याचं भजन तुकोबाराय करत होते ना, ऐका रे मंठा तालुका वैद्यवडगाव, पंचक्रोशी घरी घेऊन जा. परमार्थातल्या दरवाजात तुकोबाराय नाचत होते. शिवाजी बाबा, पद्माकर अण्णा, हो इतकं गोड भजन तुकोबाराय करायचे. देवच तुकोबारायच्या भजनामध्ये नाचायचा. तुकोबाराय संपवायच्या आधीच देव निघून जायचं. एक दिवस असं झालं. इतकं भजन रंगलं, एवढा समाज, एवढा गोड सप्ताह, एवढं भजन रंगलं. 7वा दिवस, एकादशीचा दिवस, पवित्र भजन रंगलं. हे चाली, हे गोड सप्ताह, हे समाज, हे अन्नदान, एवढा गोड सप्ताह चालू असताना इतके तुकोबाराय रंगले भजनात. देव सुद्धा रंगला. तुकोबाराय दमले पण देव दमलाच नाही. खरंच सांगतो अनंतराव, तुमच्या या मंडपात कुठंतरी माझा भगवान बसलेला आहे. आणि तो पाहतो एवढा छान कार्यक्रम आहे. देव कुठं राहील विटेवर? देव इथंच येतात. वैद्यवडगावला चालाय. तो या मंडपात बसलेला आहे. तो चाल म्हणताना नाचतोय, तो चाल म्हणताना डुलतोय. तो शिवाजी महाराज गाताना, पद्माकर अण्णा गाताना, आमचे केदार महाराज, अनिल महाराज वाजवताना त्याच्यामध्ये डुलून जातोय. आनंद निर्भर डुललं तसो असा गोड 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 देव नाचत होता. तुकोबारायांनी पाहिलं, साक्षात पांडुरंग नाचतोय. तुकोबारायांनी देवाचा हात धरला. हो देवा, कधी आला? पहिल्याच दिवशी आलो. शिवपुराण सुरू झालं तेव्हाच आलो. वा वा देवा, आमच्या सप्त्यावर खुश झालं. आमच्या अनंतरावनी केलेल्या कार्यक्रमावर खुश झालात. हो तुकोबाराय, काय मस्त भजन, काय ती कथा, काय तो समाज, काय तो कार्यक्रम. वा वा वा, माझ्या मनासारखं केलं, फार छान झालं. तुकोबाराय म्हटले, बरं झालं गडे देवा, तू आमच्यावर खुश झाला. तू आमच्या भजनावर, आमच्या चालीवर, आमच्या नाचण्यावर, आमच्या कथेवर तू जर खुश झाला, तू आमच्या दारात आलाय ना, बरं झालं देवा तू आला. आमची एकच इच्छा तुझ्या दारात आहे. कोणती इच्छा तुकोबाराय? सांगतायत महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. माझी जातीचे माझा भेटो कोणी, माझी जातीचे माझा भेटो कोणी, माझी
माझी जातीचे मज भेटो कोणी. आमच्या शिवाजीरावांनी गोड चाल लावली. आपल्याला अभंगाचं पहिलं चरण तुकोबाराय म्हणतात, देवा तू आमच्या सप्त्यावर खुश झाला, तू आला ना, तुझ्या दारात आमची एकच इच्छा, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. असा शब्द देवानं ऐकला आणि देव म्हटले, तुकोबाराय सध्या महाराष्ट्रातले वादंग चालले, नेमकं तुम्ही बीड जिल्ह्यातून आला आणि तुम्हीच म्हणता माझी जातीचे मज भेटो. असं कसं काय बोलता तुम्ही तुकोबाराय? वारकरी संप्रदाय कधी कुणाची जात मानत नाही, संप्रदायानं कधी कुणाच्या जातीचा विचार केला नाही, संप्रदायाचे कळस तुम्ही आहात, तुम्ही असं म्हणताय माझी जातीचे. का बरं असं? तुकोबाराय म्हटले, मला माहिती होतं लोक असा अर्थ काढतील माझ्या बोलण्याचा, म्हणूनच मी अभंग गात्यात लिहून ठेवला. भविष्यात ज्या वेळेला जातीवाद होईल त्यावेळेला अभंग कीर्तनाला घेत जा आणि सांगत जा लोकांना, माझ्या जातीचा म्हणजे मराठी, माळी, कुणबी, वंजारी, धनगर नाही, मग माझ्या जातीचा म्हणजे माझ्या विचाराचा. जात शब्दाचा अर्थ खरा विचार. आणि खरंच संप्रदाय जात मानत नाही महाराज. बघा ना आपल्या सप्ताहाच्या पत्रिकेत जातीवर कीर्तन नाहीये, ते जातीसाठी नाहीये, हे समाज एका विचाराचा भावा म्हणून आहे. माझी विनंती असेल गड्या समाजाला, मराठवाड्याला, सगळ्या महाराष्ट्राला या कीर्तनाद्वारे वारकरी संप्रदायातल्या माणसानं कधी जातीचा विचार करायचा नाही. ऐका रे माझ्या दादांनो, हो चोखोबारायांची पत्नी अभंग लिहिते, चोखोबारायांची पत्नी महार समाजाची. ज्या काळात महार समाजाला लोक जवळ करत नव्हती, ज्यांच्या समोर अस्पृश्य मानायची त्यांना, अशा काळात अवघा रंग एक जा रंगी रंग लाभ, 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 श्रीरंग अवघा रंग एक जा. कुणाचा अभंग माहिती? जोरात वाजा, जोरात. हा अभंग कुणाचा आहे माहिती का? म्हणे चोख्याची महारी, चोखोबारायांच्या पत्नीचा अभंग आहे, महार समाजाची. तिचा अभंग निवडता येतो, इथं कीर्तन करता येतो अभंगावर, म्हणता येतो अभंग. संप्रदाय जात मानत नाही. कधी गेले पंढरपूरला तर पहिली समाधी चोखोबारायांची महाद्वार, पहिलं दर्शन त्यांचं घ्यावं लागतं. चोखा मिळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. संप्रदाय जात मानत नाही बरं का. त्या आपल्या संप्रदायातल्या दिंड्या जातात देवाकडे, आपणही जातो दिंडीमध्ये, पण पूर्वी दिंडीमध्ये भजन असायचं, आता जरा दिंडीमध्ये खात जागा. आता दिंड्या जातात पण जेवत जातात. पूर्वी दिंड्या भजन करत जायचे. आमचे शिवाजी बुवा, आम्ही आळंदीला असताना मी 58 नंबर दिंडीमध्ये चालायचो. 15 वर्ष चाललो दिंडीमध्ये, पायात चप्पल घालत नव्हतो. एकदा गळ्यात टाळ घेतला, विना घेतला की सकाळी 6ला चालायला लागलो तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत टाळ ठेवायचा नाही. ऐका ऐका, हो, कुणी दिलेलं बिस्कुट फुस्कुट घ्यायचं, कुणी दिलेले पैसे घ्यायचे नाही, कुणी काही जरी दिलं तरी घ्यायचं नाही. दिंडीतच चालायचं नियमात आणि 6 वाजेपर्यंत भजन करायचं. लई गोड भजन असायचं महाराज. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. लई गोड भजन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया,
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. चाली म्हणता म्हणता आपले 11 वाजतील महाराज. एवढ्याच चाली आहे. युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका, खूप आहेत. वेळ कमी आहे. असं भजन करत करत दिंडी गेली होती. आपले 10 वाजायला 10 मिनिटं असल्यामुळं त्या दिंडीचा मुक्काम एका मंगळवेढा नावाच्या गावी पडला होता. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा नावाचं गाव आहे. पंढरपूरला जाताना त्या बाजूनं पश्चिम महाराष्ट्राकडून लागतं. त्या मंगळवेढ्याला दिंडीचा मुक्काम पडला होता. आणि दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन चालू होतं. आणि पूर्वीच्या कीर्तनात महिला पुरुष कीर्तनाला आले होते, आपण जसे जमलात तसे. आणि त्या कीर्तनात एक 16.5 वर्षाची पोरगी आली होती. त्या पोरीचं नाव कानोपात्रा होतं. फार सुंदर होते दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. हे फक्त आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेनकापडी काळी बेंद्री आपली नाही. पाहत वडाकडे चालली बिताडाकडे असली नाही. एक डोळा एक नाकी दरबी देखत असले. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी जी जी त्वचा होती, तिचं नाव कानोपात्रा होतं. तिला गर्व झाला होता, माझ्या एवढी सुंदर कोणी नाही. ती पोरगी कीर्तनाला बसली. कीर्तनकार कीर्तनात सांगायला लागला, विश्वाच्या मालका एवढं सुंदर कोणी नाही. रूप सावळे सुकुमा कानी कुंडल मकराकार मकराकार. रूप सावळे सुकुमार. खूप प्रमाणे येत होती बुवा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट चंदनाची उटी. गोड प्रमाण. कधी शिवाजी बुवा, कधी परमाकरांना, कधी सोपान बुवा, बळीराम बुवा व एखादा मंठा तालुक्यातला साधा भजनी रोज प्रमाण देत होता. कीर्तनातली प्रमाण पूर्ण ऐकली. देव सुंदर आहे, देव निळा आहे, देव गोजीरवाना आहे. आणि तिला गर्व झाला होता, माझ्या एवढी सुंदर कुणी नाही. ती पोरगी देवाला पाहायला गेली. देव तिला काळा दिसला म्हणून तिनं देवाच्या पायावर मस्तक नाही मांडलं, देवाच्या पायावर हे बोट मांडलं. ऐका रे, संप्रदाय कधी कुणाची जात मानत नाही. याच्यासाठी कथा सांगतो. 1 वर्षभर घरी घेऊन जा, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. जागराच्या कीर्तनानंतरावने अक्रूर महाराज साखरे आणले होते, घेऊन जा रे घरी. त्या पूर्ण असं आल्हाद बोट मांडलं देवाच्या पायावर. चमत्कार झाला. देव इतका सुंदर झाला, कानोपात्रेचं बोट पायावरती पडल्याबरोबर देवाच्या पायाला कानोपात्रेच्या बोटानं खड्डाच पडला. महाराज, बापरे, माझ्या बोटानं खड्डा पडतो. पोरीनं आता काय केलं, पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. या मूर्तीला माझ्या हातानं माझ्या बोटानं खड्डा पडला. मी आता या मूर्तीला सोडणार नाही. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, सारखं नाचून भजन, नित्य भजन. तिचं नाचणं, तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. शिवाजी बुवांचा आवाज, अक्रूर महाराजांचं बोलणं, पद्माकर अण्णांची चाली, केदार महाराजांचं वाजवणं, अनिल महाराजांचं वाजवणं, बळीरामबाचं गाणं, याच्यातलं एखाद्या विद्यार्थ्याची पावली लोकांना आवडत असते. लोक पाहायला जातात. काय सप्ताह, काय गोड आहे, काय नियोजन आहे. तसं त्या पुरीला लोक पाहायला यायला लागली. काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, कुणाला माहिती नव्हती कोण आहे. एका राजाची नजर त्या मुलीवर पडली. राजाने आदेश काढला, या पुरीला आपल्या दरबारात नाचायला आणा. वाऱ्यासारखी बातमी आली, राजा मला त्याच्या दरबारात नाचायला घेऊन जाणार आहे. पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. ऐका मंठा तालुका, देवाच्या पायावरती पूर्ण आपलं मस्तक ठेवलं. पकडणारे येताना पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. बापरे, कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर जाळा, एक म्हटले स्मशानात जाळा. सगळ्यांची मतं ऐकली. एक अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, त्यांनी प्रेत मंदिरात ठेवायला लावलं. शेजारी अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण झोपले आणि ते म्हटले एकच करूया, एकच करूया, देव जांगेल ते करूया. मधल्या गाभाऱ्यात प्रेत ठेवण्यात आलं. शेजारी ते ब्राह्मण देवा झोपले. ऐका मंठा तालुका, रात्री 1 वाजता आश्चर्य घडलं. विटेवरच्या मालकानं झोपलेल्या अनंत शास्त्रीला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, पाहे पा कानोपात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्वा कलेवरण.
या प्रयाती समद्भावम यास्ती नास्तेत्र संशय. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात माझ्या उजव्या हाताला हिची माती करा. उजव्या हाताला माती करण्यात आली. माती जिथं केली तिथे एक झाड उगवलं. 750 वर्ष झाली त्या घटनेला. साखल दंडानं ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही जरी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात तर बारीला लागून दर्शन करताना तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाच्या पायाचं दर्शन आपल्याला मिळतं. मला सांगा, खरंच सांगा, मला जिला बाप माहिती नाही हो, माळीन कुंदीन राहू द्या बाजूला मराठा, ऐका, जिला बापच माहिती नाही, वेश्याची मुलगी आहे, ती पोरगी जर देवाच्या पायावरती नतमस्तक होते, धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची हो, झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथावो ओ माऊली. ऐका रे मायबाप, कोणत्या जातीची मुलगी याचा विचार नाही होत, मस्तक देवाच्या पायावरती ठेवलंय. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला, वारकरी संप्रदाय कुणाच्याच जातीचा विचार करत नाही. इथं कोणती जात मानली जात नाही. मग संप्रदाय जर जात मानत नाही तर तुकाराम महाराज असं का म्हटले असतील, माझी जातीचे मज भेटो कोणी. ओ तुकोबाराय, कोण तुमच्या जातीचा सांगा की आम्हाला. महाराज म्हटले, सांगतो ना, माझ्या जातीचा म्हणजे हा मराठी माळी नाही, माझ्या जातीचा धनगर वंजारी नाही, माझ्या जातीचा हा कोणताच नाही, माझ्या जातीचा म्हणजे माझ्या विचाराचा. एका गावात एक विचाराचे लोक राहिले नाही. गाव ज्या विचाराचे त्या विचाराचे लोक नाहीत. बाप ज्या विचाराचा आहे, बाप त्या विचाराचा मुलगा नाही. आई ज्या विचाराची त्या विचाराचा मुलगा नाही. एक विचार झाला की तुकोबारायांना तो पाहिजे, मग कोणी असो, कोणत्या जातीचा असो, एक विचार पाहिजे, माझी जातीची, माझ्या विचाराचा. ऐका ऐका, बाप ज्या विचाराचा त्या विचाराचा मुलगा. बापाला वाटतं माझ्या पुराणे केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोलपल्या क्लासिक उडंगरम पणामा कोंबडा मजूर गायच्या ऐका तुमच्याकडे आहे नाही? चांगलं गाव आहे राव, टपरीच नाही का मंठा तालुक्याला कुठं? वाईट ना महाराज. बापाला वाटतं माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, पण बापाच्या समोर पोरग पुडी खाऊन बापाच्या पायावर पिचकाऱ्या मारायला लागलं. फार वाईट झालं महाराज. बापानं पोरासाठी जागा असलं पाहिजे. प्रत्येक बापाला या अक्रूर महाराज साखरेची विनंती आहे, तुमच्या लेकराच्या हातात 10वीच्या पुढे मोबाईल द्या. कळती माझी भाषा? तुमच्या लेकराच्या हातात 10वीच्या पुढे मोबाईल द्या. 10वीच्या आधी द्याल तर मग तुमचा पोरगा बिघडून जाईल. कारण आता मोबाईलवर रम्मी आहे. रम्मी खेळू ना महाराज, काय जाहिरात आहे, रम्मी खेळू ना महाराज म्हणजे आपल्याला सांगते. अशी जाड बाई शिवाजी एवढी अशी जाड बाई, महिने 1.5 करोड जिथे अशी बांधून बाई हाणली पाहिजे. कमाल हे असे 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते, कापसन सोयाबीन शेतकरी केलं असतं का लोकांनी महाराज. असं मोबाईलवर खेळू नका. गेवराई तालुक्यातल्या एका गावात 25 लाख रुपये एका पोराचे रम्मीमध्ये गेले. बापानं मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे एका क्षणात गेले. बापानं आत्महत्या केली. पोरांनो, आपल्या बापाची मान खाली जाईल, आपल्या घराची मान खाली जाईल, असा आपला डाव खेळू नका. विनंती असेल त्याच्यावर लिहिलेलं आहे, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. लिहूनच येतो तुम्हाला ते, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. अजिबात नाही. लय नाद लागलाय माणसाला. काही काही पोर असे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहत, जेवताना मोबाईल पाहत. कधी बायको ताट घेऊन गेली मिळच नाही. मातीचे 2-4 घास तोंडात गेले, मग कळालं ताट गेलं. अवघड झालं. आमच्या गेवराईत, मी शहरात राहिलाय, माझ्याकडे बघा, आमच्या गेवराईत एक आता घटना घडली. मकर संक्रांतीच्या टायमिंगला काय झालं, ते वाण द्यायचा कार्यक्रम असतो ना संक्रांतीला, सगळ्या महिला त्याच्याच राड्यात असतात. सगळ्या काय नाही बस, काय नाही, फक्त शांत राहा. बसा, काय बोलू नका, बोलू नका. विठाला विठा संक्रांतीच्या टायमिंगला महिला मंडळीचा कार्यक्रम असतो. हिच्या घरी जा, तिच्या घरी वाण दे. ते आमच्या गेवरात एक घटना अशी घडली. इकडे बघा, एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला.
लक्षातच आलं नाही त्याच्या. त्याला वाटलं आपलंच घर आहे. गडबडीत त्यानं खाली पाहिलंच नाही माझ्याकडे बघा. तो गेला न चुकता, ते चुकलं त्याचं, हुकलं त्याच्याकडून, ते गेला दुसऱ्या घरात. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं. घरातल्या बाईनं तरी बघायचं नाही, ती मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला आपलं चाललं, तुझे 300 रुपये माझ्याकडे राहिले, 250 उद्या देते, 100 नंतर. ती गप्पा चालल्यावर तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच्या. तिनं वर पाहिलंच नाही, पाण्यास तांब्या भरून दिलं. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. हा सोफ्यावर बसला, ती मोबाईल खेळत होता. ती सोफ्यावर बसली, ती मोबाईल खेळत होती. दोघाला मिळ नव्हता. हिला मिळ नाही, माझा नवरा नाही, त्याला मिळ नाही, माझी बाई नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता बघा इकडे ओरिजिनल आलतं का, ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय, नवले महाराज. फार वाईट झालं महाराज. इतके माणसं त्याच्या अधीन चाललेत. विनंती असेल माझी तुम्हाला, आपल्या लेकरांच्या हातातला मोबाईल थोडा सावधान देऊ नका असं माझं मत नाही, पण 10वीच्या पुढं द्या. बालपणात द्याल तर मग ते रम्मी खेळतील, त्यांना व्यसन लागेल. इंस्टा स्टोरी, फेसबुक त्यांच्या डोक्यातून जाणार नाही, अभ्यास करणार नाहीत. विनंती आहे आपल्या पोरांना सावधान. माय बापानं जागा असलं पाहिजे पोरांसाठी, ध्यानातच ठेवा. बापाचा जो विचार आहे तो तुकोबारायांना मुलाचा पाहिजे. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव, सगळ्या तरुणांनी ऐका बरं का एवढं. आणि त्या शिंदेवाडीला 2018 पासून ते 2025 पर्यंत प्रत्येक वर्षी 11 तारखेला माझं कीर्तन असतं. प्रत्येक वर्षी सकाळी 10 ते 12 अनंतराव कीर्तन असतं. आणि ते कीर्तन आहे ना, एका शहीद जवानाच्या पुण्यतिथीचं कीर्तन असतं. तो जो जवान आहे तो आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडीचा गोसावी समाजातला साधा पोरगा, आणि त्याचा बाप त्याला इथून हात नाही. बापाचा जो विचार आहे तोच मुलाचा कसा. तुकोबारायांना कोणत्या जातीचा पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल. असा तुटलेल्या हाताचा बाप आहे शिवाजी महाराज, आणि इथून तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्यावर भाकरी करून पोरगा शिकवला. बापाचं मुलावर फार प्रेम असतं बरं. अपंग होता बाप, बायको गेली म्हणून त्यानं दुसरं लग्न नाही केलं. ही सत्य घटना आहे, ऐका. आणि तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. इतका पोरगा तयार केला. 8वी पास झाला, 9वी पास झाला, 10वी पास झाला. महाराष्ट्र राज्यातून त्याचा पहिला नंबर आला. आणि पोराला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या. पण त्या पोरानं खूप अभ्यास केला आणि नेमका तो भारत देशाच्या मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. आणि त्याला सीमेवरनं 24 मराठा बटालियनमध्ये नोकरी मिळाली. एक लेटर आलं त्याला पोस्टानं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं, केशव गोसावी भारतीय सैन्य दलामध्ये तुम्हाला सैनिक म्हणून नोकरी मिळते, संधीचं सोनं करा. त्यानं ते लेटर वाचलं, खूप आनंद झाला, नोकरी मिळाली. पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या डोळ्यात आनंद नव्हता. का? मी जर सीमेवर लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का? म्हणून त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं, त्याची पासिंग केली नाही. 2-4 दिवस गेले आणि बातमी बापाच्या कानावर आली की आपल्या पोराला नोकरी मिळाली, सीमेवरची मिळाली, आणि आपल्या अपंग हातामुळं पोरगा जात नाही. काय बाप आहे गड्या. की आळ वडगावकर, वैद्य वडगावकर, नेर शिवली, जालना जिल्हा, मंठा तालुका, जेवढ्या गावाहून आपण आला त्या सगळ्या भाविकांनी ऐका माझं. काय बाप आहे. तुटलेल्या हाताच्या बापानं पोरगा असा दरवाजात उभा केला आणि अपंग हाताचा बाप म्हटला, ए केशव. अरे तानाजी घाबरला असता तर कोंडाणा मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता, पुरंदर मिळाला नसता, येसाजी घाबरला असता, सज्जनगड मिळाला नसता, शिवाजी राजा घाबरला असता, स्वराज्य मिळालं नसतं, शंभूबाळ घाबरला असता, या देशातला धर्म टिकला नसता. जा राजा जा, जा रे राजा जा, जा रे जा बाळा जा. तुझा बाप तू जर शहीद झाला तर मरेपर्यंत अपंग हातानं भाकरी करायला तयार आहे. काय बाप आहे महाराज. बापानं पोरगा सीमेवरती काढून दिला रे. ऐका, 2010 साली पोरगा लढायला गेला. 2015 साली आपल्या मराठवाड्यामध्ये खाली फुलंब्री तालुका आहे, त्या फुलंब्री तालुक्यामध्ये एक आमचे गिरी महाराज आहेत. त्या गिरी महाराजांची एक यशोदा नावाची मुलगी त्याला देण्यात आली. थाटात लग्न झालं. 2015, 16, 17 आणि 18 असा 3 वर्षाचा संसार झाला. आणि 2018 साली त्या यशोदेला 9 महिन्याचा गर्भ होता. ती प्रसूतीची वेळ जवळ आली होती. अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करत होती. नवरा मात्र देशावरती आपल्यासाठी तिथं उभा होता. खूप योगदान आहे रे पोरांनो आपल्यासाठी. माळी काय, मराठा काय, हिंदू काय, कोणत्या जातीचा माहिती नाही रे, आपल्यासाठी बंदूक घेऊन उभा आहे रे. आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकडी नजरेनं बघ.
आपला पोरगा आहे रे, आपला आहे रे, त्याची आठवण काढत जा रे. त्याच्यासाठी दिवाळीचा एखादा दिवा लावत जा, त्याच्या हाताने झेंडा वंदन करत जा. आपल्यासाठी गोळ्या जलतो ना रे. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. प्रत्येक कीर्तनात एक शिवाजी महाराजाचा मावळा आणि एक जवान सांगणारा मी महाराज आहे. अभंगाबरोबरीनं रोज सांगतो, महाराष्ट्र प्रेम करतोय, बाबा पाहिजेत, अक्रूर महाराज पाहिजेत. माझं म्हणून नाही, मी देशाचा जवान सांगतो, मी देशाचा शूरवीर मावळा सांगतो. काय पोरगा असेल महाराज. आईच्या गर्भात उमगली, पुढं पुढं, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची जीत, तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरा सरदार भाला काय कुणाची भीती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. माझ्या तरुणांनो ऐका, आपला आपला पोरगा रे तिथं लढत होता. बायको 9 महिन्याची गरोदर होती म्हणून बाप माहेरी न्यायला आला होता. वेळ संध्याकाळची होती. नवऱ्याला तिनं फोन लावला होता, मालक माझे वडील मला न्यायला आले, आपल्याला बाळ होणारे, माहेरी जाते. होकार आला होता, माहेरी आता जायचं होतं. काय दिवस बाप पुन्हा भाकरी करणार होता. तिकडं मात्र रात्री त्यानं फोन ठेवला. तारीख लागली होती 11/11/2018. दिवस होता धनत्रयोदशी दिवशीचा. दिवाळी 5-6 दिवसाला आली होती. लोकांनी दारामध्ये दिवे लावले होते. धनत्रयोदशी पासून तर आपण दिवे लावतो ना. दिवाळी चालू झाली होती. माझ्याकडे बघा. आणि आता रात्री 12 वाजता देशाच्या मातीचं रक्षण जवान करत होती. सीमेवरती काहीतरी हल्ला झाला म्हणून आपले जवान पुढे सरकले. त्याच्यात तो केशव गोसावी 2 बंदुक्या घेऊन पुढे सरकला. कॅप्टनचं काम करत होता. हातामध्ये बंदूक घेऊन लढा देत होता. पडलेले झेंडे उचलत होता. भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत होता. पुढे पुढे सरकत होता. दहशतवादी मारले गेले होते. विजय मिळाला होता. भारत जिंकल्याचा आनंद होता. स्मित हास्य होतं. तेवढ्यामध्ये एका झाडाच्या मागे लपलेल्या गुप्त दहशतवाद्यानं 2 गोळ्या सोडल्या. आणि त्या 2 गोळ्या सपसप करत त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या. देशासाठी मुजरा करून 11 तारखेला तो पोरगा 2018 साली मुजरा करून देशाकडे पाहत पाहत निघून गेला. देशासाठी शहीद झाला. माझ्याकडे बघा. भारत देशाच्या देशामध्ये त्याची बॉडी गुंडाळली आणि ती बॉडी विमानानं दिल्लीला, दिल्लीवरनं पुण्याला, पुण्यावरनं हायवेला लागली. लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्याची बॉडी निघाली. सोशल मीडियाला बातमी आली, सौरभ केशव गोसावी अमर रहे, केशव गोसावी अमर रहे, केशव गोसावी अमर रहे. दुकानं बंद झाल्या, तालुका बंद झाला. सगळे लोक त्या शिंदेवाडीचा रस्ता धरायला लागली. बापानं पोरीचा हात धरला. आपल्या पोरीला माहेरी घेऊन जायचं म्हणून एसटी स्टँडला बाप निघाला. पाहतो तर गाव बंद आहे. गावामध्ये एवढे लोक झुंडाची झुंडा का येत आहेत. मनामध्ये धज झालं. असं झालेलं नसावं. माझ्या पोरीचं कुंकू गेलेलं नसावं. खूप मनामध्ये भाव तयार झाला. खूप मनामध्ये भाव तयार झाला. रडायला लागला बाप. काय झालं असेल पण काही कळत नव्हतं. यशोदा म्हणत होती, बाबा का असं झालंय, गाव का शांत झालंय, गाव का रडतोय, का दुकानं बंद झाल्या, काही कळत नव्हतं. 5-7 वाजता लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या केशवची बंद बॉडी आली. 1 लाख लोक तोपर्यंत जमा झाली. मायबाप भारत देशाचा झेंडा सरकवला. अपंग हाताच्या बापानं पोरगा पाहिला आणि अपंग हाताचा बाप धाड दिशी खाली कोसळला. बायको गेली होती तेव्हा रडला नव्हता. बघा रे माझ्याकडं, आई गेली होती तेव्हा रडला नव्हता. पण अपंग हाताचा बाप पोरगा जेव्हा पाहिला रडायला लागला. आता मला पोरगा नाही म्हणून रडत होता. बायकोनं झेंड्यावरून हात फिरवता आपल्या नवऱ्याच्या गालावरून हात फिरवल्याबरोबर बेशुद्ध झाली होती यशोदा महाराज. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, आकाश कधी भेटणार माझा राजा बाळ सखा. गालावरुनी हात फिरवुनी आई पोटाशी धरते. जीवलग पुत्र माझा
झाला परका बापाचे मन गहिवरते. सगळं गाव रडत होतं. पोरीनं नवरा पाहिला आणि पोरगी बेशुद्ध झाली. ऐका, त्याला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबरोबर 6 दिवसानं पोरगी शुद्धीवर आली ती यशोदा. 6व्या दिवशी तिला मुलगी झाली. 6व्या दिवशी तिला बाळ झालं. कपाळाचं कुंकू मात्र 23व्या वर्षी निघून गेलं. एक अपंग हाताचा सासरा पदरामध्ये पडला. आमचा अनंत दादा रडायला लागला. बघा, सफल झाला माझा प्रवास कीर्तन. मी खरं सांगू तुम्हाला, खरंच सांगतो तुम्हाला, एवढी माझी कथा घरी घेऊन जा. हो, बाप रडला, पोरगी आता अभागी झाली. शासकीय इथं मामा त्या पोराचा संस्कार झाला. बातमी मला कळाली अनंतराव. 1 महिन्यानं मी त्या बाळाला भेटायला गेलो पोरीला. खूप दुःखी होती मुलगी. मी तिला वचन दिलं की येणाऱ्या 11 तारखेला मी कीर्तन करेल तुझं. मी कीर्तनाला गेलो. जाताना तिला एक भारीतली साडी घेऊन गेलो. तुम्ही अशी दक्षिणा देताना मला वर्गणी कीर्तनाची मानधन देताना आम्हाला तुम्ही पैसे देताना त्यातले एक 50,000 रुपयाचं बंडल घेऊन गेलो. त्या बाईला, त्या यशोदेला मी 50,000 रुपये दिले. त्याची भाऊबीज केली. दिवाळीला झाली होती ना घटना, त्याची भाऊबीज केली. तिला भारीतली साडी दिली. का? मला देवानं सख्खी बहीण दिली नाही, चुलत बहीण दिली नाही, मला मावस बहीण दिली नाही. माझी एकच बहीण आहे अनंतराव, ती यशोदा गोसावी नावाची माझी बहीण आहे. खूप प्रेम करते माझ्यावर. तुमच्या डोळ्याला अश्रू आले. मला खरंच सांगतो मी तुम्हाला, हे काही खोटं नाही, काही नाही. तुम्ही युट्यूबला पाहू शकता. रोज कीर्तन करतो बघा. दरवर्षी 11 तारखेला कीर्तन असतात. आता 5 वर्ष झाले. आणि गेल्या वर्षी कीर्तन झाल्यावर मी तिला म्हटलं, बाई आपण तुझं दुसरं लग्न करू, मला तुला पाहावं वाटत नाही. आपण तुला दुसरा नवरदेव बघू, अजून तुझं आयुष्य राहिलंय. हे कसं असं? तर मला त्या पोरीने उत्तर काय दिलं ऐका. ती पोरगी म्हटली, बाबा तुमच्यासारखा भाऊ मला मिळाला. माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना माझ्या नवऱ्यानं मला वचन दिलं होतं की मी जात नव्हतो बघ सीमेवर, पण माझ्या बापानं मला सीमेवर पाठवलं. मी जर कदाचित लढता लढता शहीद झालो ना यशोदे, तर तेवढ्या माझ्या बापाच्या मरेपर्यंत भाकरी तुला कराव्या लागतील बरं. मग तरच माझा हात हातात घे. मी वचन दिलं होतं माझ्या मालकाला, तुम्ही जरी निघून गेला तरी मी तुमच्या बापाला कधी एकटं सोडणार नाही. बाबा शेवटच्या श्वासापर्यंत मी अशीच राहणार. अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करणार. काय मुलगी आहे महाराज, काय पोर आहे. ऐका रे, वयाचं 23-24 वर्षाचं वय आहे. स्वतंत्र रूम मध्ये राहते, एकटीच राहते. अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करते. बरं का, ध्यानात ठेव. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पार, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े ओ फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, कोई बुरखा कोई मदरासी. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कहीं ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. खूप म्हणता येईल.
याच्यासाठी सांगतोय. बाप म्हणतोय राजा मला मुलगा नसला तरी चालेल पण माझ्या पूर्ण देशाची सेवा केली पाहिजे. पोरगा म्हणतो माझा बाप आता कसाही राहिला तरी चालेल, माझ्या छातीवर गेलेली तरी चालेल पण माझ्या बापाचा विचार मी पुढे नेणार. हा विचार तुकोबारायांना पाहिजे. माझी ए जातीचे, हा तुकोबारायांच्या जातीचा आहे, देशासाठी प्राण देणारा. माझी ए जातीचे मज भेटो कोणी, हा पाहिजे तुकोबारायांना. हा तुकोबारायांच्या जातीचा आहे. हो भाऊ ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा भाऊ पाहिजे. नाही तर नदीकून वाटणी घेतो भाऊन डोंगराकडले आपल्याला देतो असं नकोय. हो प्रल्हादासारखा आणि हिरण्यकश्यपू सारखा नकोय. हिरण्यकश्यपूचा विचार आहे माझ्या नगरीत देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याच्याच पोटी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजन म्हणणारा प्रल्हाद जन्मात येतो बघा. प्रल्हादासी पिता करी तो जाच, प्रल्हादासी पिता करी तो जाच, करी तो करी तो जाचणी. प्रल्हादासारखा हिरण्यकश्यपू सारखा नकोय. बापाचा विचार वेगळा आणि पोराचा विचार वेगळा हा नकोय. बाप ज्या विचाराचा आहे तो यशोदा तो सोमसिंग गोसावी सोमगिर गोसावी आणि पोरगा केशव गोसावी. बाप अपंग असतानाही सीमेवरती लढायला जातो. माझी जातीचे मज भेटो कोणी, भिन्न विचाराचे भाऊ नकोय. रावण आणि विभीषण नकोय. रावणाचा विचार आहे सीता पाहिजे, अयोध्या पाहिजे. विभीषण म्हणतो दादा ज्याची त्याची त्याला दिली पाहिजे. हा भिन्न विचार झाला, हा नकोय. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं, दुसऱ्या वरानं प्रभूला वनवास मागितला. ऐका ऐका काय आहे. आपण जशी शिवपुराणाची कथा ऐकली की नाही तसं आता 11 तारखेपासून तुम्हाला जिव्हाळा चॅनलवर असाच समाज आहे. ते शिरसाट मंत्री झालेत ना आता संभाजीनगरचे, त्यांच्या भागामध्ये एक मोठी रामकथा माझी आयोजित आहे. तुम्हाला ती आता यूट्यूबला किंवा सोशल मीडियाला पाहायला मिळेल. खूप मोठा नियोजन त्यांनी केलंय. रामकथा आहे. मी रामायण करणारा महाराज आहे. रामकथेमध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं. तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. फार सुंदर कथा आहे बरं का रामायणाची. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाय. राघवा तुला 14 वर्षाचा वनवास, माझ्या भरताला गादी मागितली, वल्कलांगामध्ये धारण केली. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघून गेले. कथा फार मोठी आहे. आपल्याला एक विचार कसा आहे ते सांगायचा. राम लक्ष्मण सीतामाई निघून गेले. भरत परत आला आणि त्या भरताला माहिती झालं माझ्या आईनं माझ्या दादाला माझ्या गादीसाठी 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे. ऐका रे मंठा तालुका वैद्य वडगाव घरी घेऊन जा रे. हो त्या भरतानं श्राप दिला कैकेयी पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, तुझं नाव कोणी घेणार नाही. एवढ्या माता आहेत तिथं महाराज, नजर पुरत नाही एवढ्या माता आहेत. तुमच्या सगळ्यांच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकेयी आहे का? ते बघ सगळ्यात मागच्या बाईने हात हलवला बघ. नाही ना कैकेयी? एवढ्या याच्यामध्ये एकही कैकेयी नाही बघ. का? ज्योती आहे, धनश्री आहे, परी आहे, खुशी आहे, लई नाव आहेत, कैकेयी नाही.
त्याचं एकच कारण आहे, स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. जो दुसऱ्याला देतो त्याचं नाव होत असतं. हे बघा, दुसऱ्याला देणारा अनंतराव आहे महाराजा, समाजाला देणार आहे, अन्नदान देणार आहे, ज्ञानदान देणार आहे. विसरू नका बरं समाज. सगळ्या भाविकांना विनंती, बघा देणाऱ्याला सांभाळ, घेणाऱ्याला काय सांभाळता? डबरं खातो, मुरुम खातो, संडास खातो, कशाला सांभाळता? जो दुसऱ्याला देतो त्याला सांभाळा. माझी विनंती असेल, जो दुसऱ्याला देतो ना त्याला जीव लावा, जो दुसऱ्याला देतो ना त्याला सांभाळा. आणि एक वाक्य आणखी सांगू पुढचं, जो दुसऱ्याला देत असतो ना देव त्याचं नाव करत असतो बरं का. वाऱ्या हाती माप चाली सज्जनाची, कीर्तिमुख त्याला सोशल मीडियाची गरज नाही. देवच त्याचा प्रचार करतो, देवच त्याची वाऱ्यासारखी वार्ता पसरवतो. ध्यानातच ठेवा रे मंठा तालुका, देण्याचं नाव होत असतं. चौका चौकात शिवरायांचे पुतळे आहेत, घराघरात माऊलींचे फोटो आहेत, घराघरात तुकोबरांचे फोटो आहेत, घराघरात भगतसिंहाचे फोटो आहेत, घराघरात आत्ता झालेले शूर वीर संत साधू यांचे फोटो तुम्ही लावलेत. तुमच्या कुणाच्याच घरात तुमच्या आजाचा पंजाचा खापर पंजोबा ढोपर पंजोबा निपर पंजोबा नाही नाही नाही. का नाही? जो देत असतो त्याचे लोक बॅनर लावत असतात, जो देत असतो त्याचे फोटो लागत असतात. घेऊन जा घरी माझं, स्वार्थासाठी जगणं, माझाच बंगला, माझंच घर, माझीच गाडी, काही नाही काही नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगता, तुम्ही कधी देता का? लोकांचा हा प्रश्न आहे सध्या. कीर्तनकार मानधन जास्त घेतात, मग देतात का? 1 एप्रिलला माझ्या घरी कार्यक्रम आहे, तुम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे माझं बरं का. ज्याला येता येईल त्यानं या. आमचा जयदीप येतो दरवर्षी, हे सगळे येणारी मंडळी आहे. शिवाजी बुवांना सुद्धा यावर्षी आमंत्रण दिलंय. 1 एप्रिलला माझ्या घरी कार्यक्रम आहे. दरवर्षी, गेल्या वर्षी विशाल महाराजांचं कीर्तन होतं, त्याच्या गेल्या वर्षी ढोक महाराज होते, त्याच्या गेल्या वर्षी पाचपोर महाराज होते, त्याच्या गेल्या वर्षी सोपान महाराज होते. प्रत्येक कीर्तनकाराचं कीर्तन 10 वर्षात झालेलं आहे. इंदोरीकर बाबांचं सुद्धा झालेलं आहे, छोटे माऊलींचं झालेलं आहे. आणि असे प्रत्येक वर्षी कीर्तन करत असताना एक उपक्रम असतो आपला. उपक्रम असा आहे, या देशातल्या जेवढ्या वीर पत्न्या त्यांनी देशासाठी आपलं कुंकू सोडलं, अशा वीर पत्न्या गेल्या वर्षी 100 आल्या होत्या. त्या 100 पत्न्याला 10,000 रुपये भारीतली साडी देऊन मी वाटी लावलं. तुम्ही दिलेले पैसे नुसते माझ्यासाठी नाही, मी म्हणत नाही स्वतःसाठी, स्वतःलाही लावा, पण स्वतःबरोबर दुसऱ्यालाही लावा. आपल्या बरोबरीने दुसऱ्याला दिले. 10 लाख रुपये खर्च झाले. एकाच महिन्यात 20 लाख आहे. 10 लाख खर्च झाले, एका महिन्यात किती आले? परत दुसरा मे मध्येच, एप्रिलमध्ये कार्यक्रम झाला, मे मध्ये किती आले? 20 लाख. मी मागितलं नाही, बरोबर देतात लोक. तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही अनंतराव टेन्शनच घेऊ नका. जेवढे खर्च झाले ना, पुढच्या वर्षी याच्या डबल जर नाही आले तर मला बोलू नका. येणार येणार येणार, हे मी सांगत नाही. व्ययकृते वर्धते व नित्यम, शास्त्र सांगतंय. घातला दुकान देते आलियास, संत उदार उदार, त्याच्यातलं प्रमाणे मागत्याशी पुरे आणि धनी अनिकाशी पुरे. त्याचं कारण का? तुका म्हणे पोते. अहो देवानं पोत भरल्यावर काय कमी हो? ईश्वरानं हे एवढं मोठं पोत तुम्ही आधी नामस्मरणाचं भरलं ना, देव कसा कमी पडू देईल? देणारच नाही, त्यांनाच नाही, कुणालाच नाही. ध्यानातच ठेवा, जो माणूस देत असतो त्याचं नाव होत असतं, जा मा तू पापी आहे, तू स्वार्थी आहे. माझ्या दादाला वनवास दिला, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. आणि मी माझी गादी देवा दादाला दिल्याशिवाय काय भाऊ आहे मला? एक भाऊ गादी सोडून गेलाय आणि एक भाऊ भावाला गादी घेऊन निघालाय. भरत चला रे अपने राजा को मना, भैया को मनाने राजा को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटा. भरत चला रे अपने भैया को मना. मी कीर्तनात आता 1-2 दिवसापूर्वी पुण्याला कीर्तन केलं आणि ही कथा सांगितली मी भारताची. महाराज अर्धा तास कथा एक जणांना ऐकली आणि कीर्तन झाल्यावर तो माणूस मला भेटला. भाव मला म्हटलं, महाराज ओ महाराज, काय तुमच्या आवाजात जादू हो, काय तुमच्या कंठात ताकद हो. म्हटलं काय झालं? मी घाबरलो, काय झालं मग याला? मला म्हटलं, महाराज माझ्या भावाची माझी कोर्टामध्ये 10 वर्षापासून केस आहे, अर्धा एक करून लय भांडणे, तो काही मला देत नाही, मी काही त्याला सोडित नाही. पण तुमचं ऐकलं म्हटलं काल रामायणातली ती भारताची कथा, काही नाही असू दे, तुमच्या रामायणातली कथा ऐकली, कीर्तनात काल ते ऐकलं, डोळ्याला पाणी आलं आणि मी असा निर्णय घेतला म्हणे महाराज की ते आता अर्धा एकर त्यालाच देऊन टाकतो. कोर्टात जाणं नगर, चक्रा मारणं नगर. कोण म्हणतं कीर्तनातून जागरूक होत नाही? अहो एक एक कथा फार माणसाचं जीवन बदलवते, एक एक प्रमाण. अहो न येणारी पोरं कीर्तनाला
पिंगळा ऐकून यायला लागली. न ऐकणारी पोरं इंदोरीकर बाबत तमाशाला जाणारी कीर्तनात आणली त्यांनी. ढोक महाराजांचं रामायण ऐकायला यायला लागली. समाधान महाराज शर्मांची कथा ऐकायला यायला लागली. अक्रूर महाराजाचा जवान ऐकायला यायला लागली. अहो जी पोरं कुठं जात नव्हती माझ्या आयुष्यात मी 200 पोराची व्यसनं सोडलीच बघा आतापर्यंत. एकही पोरगा दारू पित नाही माझ्या गावात. एकही पोरगा पुडी खात नाही. त्यांना वचन, तुम्हाला वचन देतो, ज्या गावात कोणी पुडी खाणार नाही, ज्या गावात कोणी दारू पिणार नाही, फुकट कीर्तन करतो बघा येऊन, फुकट, 1 रुपया देऊ नका. फक्त पोरं निर्व्यसनी झाली पाहिजे, पोर आपल्या धर्मात आली पाहिजे, गंध लावला पाहिजे. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, सगळ्या समाजाची एका मंदिरात बसली रे बसली. हिंदू धर्म टिकलाच महाराज. काही लागत नाही आपल्याला, दुसरं एवढंच लागतं. माझी विनंती असेल तुम्हाला घरी घेऊन जा. सांगतोय बघा, ही कथा ऐकली पाहिजे, ही शिकलं पाहिजे, त्याच्यासाठी सप्ताह घेऊनच जा. एक भाऊ गादी घेऊन जातो, एक भाऊ गादी सोडून जातो. एक भाऊ भावाला गादी सोडून गेलाय, एक भाऊ भावाला गादी घेऊन गेलाय. याला म्हणतात एक विचार. माझी जातीचे हाय हा मज भेटो कोणी, रामासारखा भरतासारखा, ऐका कबीर महाराज कमालासारखा, ज्ञानोबाराय मुक्ताबाई सारखा, निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबारायांसारखा, विठ्ठलपंत ज्ञानोबारायांसारखा, कबीर महाराज कमालासारखा असा भेटला पाहिजे. माझी जातीचे मज भेटो कोणी. एवढा समाज बसलाय. ऐका गड्या, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या समाजाची पोरं राजांनी घेतली होती. ऐका रे, पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे, 400 पोरं होती. त्यातला पहिला तानाजी, मुरारबाजी, येसाजी, शिवानावी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम, मदारी, मेहतर, महम्मद सईस अशी सगळी पोरं घेतली होती. सगळ्या समाजाचा जसा जमलाय तसा समाज जमला होता. 400 पोरं भगवान शंकराच्या मंदिरात उभी राहिली होती. भोर तालुक्यातलं रायरेश्वराचं मंदिर होतं. हातामध्ये गुलाल बेलभंडार दिला होता आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकताना राजे म्हणत होते, बघ बघ, उडवायची उडवायची, सुलतानी सत्ता आता साप उडवायची. पलीकडून आवाज आला होता, राज, इथून पुढचं जगणं तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाज आला होता, राज, इथून पुढचं मरण तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाज आला होता, राज, शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं तो वाघाचं जीवन जगूया, वाघाचं जीवन जगूया. पोरं 400 होती. पोरांनो, हातातला गुलाल, हातातला बेलभंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला होता. अशीच पिंड, असंच ते वातावरण, आणि पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला, हर हर आमचे 10-5 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय बाकीचे पाकिस्तानातले का म्हटले नाही? मागचे डबल भूक लागली राम. कधी 10:30 वाजले आपल्याला कळालं नाही. एकच चरण चाललंय अजून. एवढं कीर्तन रंगलं महाराज. माझी विनंती तुम्हाला, एवढा सुंदर सप्ताह आमच्या अनंतरावांनी केला, त्यांना आपल्या शुभेच्छा असल्या पाहिजे ना. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, सगळे करा, सगळे वा वा. मंडप, गणेश दादा, माझा कीर्तनकार, सगळ्यांनी शूटिंग करा. हे मला सोडा रे बाबा. अय तिकडचे उभे राहिले, उभे राहिले, जीन्स पॅन्ट, पोलीस साहेब करा बरं, शाबास. टी शर्ट, पिवळा, हा करा, शाबास. सगळे तिकडचे करा, अर्धाने करू नका, ओरिजिनल करा. टाळकरी ओरिजिनल आहे तुम्ही, करा टाळकरी. मर्द करा, टाळकरी मर्द आहेत, करा तिकडचे. वा, अंकुश सोडून बाकीचे सगळे करू. चोपदार करा, हा शाबास. हात खाली नका ठेवू दे. काय समाज आहे, वा. बघा अनंतराव, किती लोक तुमच्यावर प्रेम करतात. वा वा. टाळी नका बाजू, फक्त हात वर करा. टाळी नका बाजू, तैठ हात करा. मर्द आहेत तुम्ही, रणरागिणी आहेत तुम्ही, झाशीची राणी आहे तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. सगळा समाज एकत्रित आलाय. वा रे वा. 18 प्रगट जाती मंडपात बसल्यात. सगळ्या समाजाला मानाचा मुजरा आहे. एका विचारानं राहायचंय. एवढा गोड सप्ताह आहे, एवढा गोड विचार आहे. ध्यानातच ठेवा. वर्षभर हात वर करा, आणि ज्याचा हात वर आहे, ऐका रे, आमच्या अनंतरावाला शुभेच्छा द्या. काय सप्ताह घडून आणला, काय कथा घडून आणली आपल्या जीवनातलं. खाली नका येऊ देऊ, नामर्द होताल. हात वर ठेवा. आणि ज्याचा हात वर आहे, ज्याचा हात वर आहे, ऐका, आम्ही हरर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या, कळू द्या मंठा तालुक्याला. काय त्या वैद्य वडगावला अनंतराव मोहनराव वैद्य काय सप्ताह केला एकट्या पठ्ठ्यानं. कळू द्या महाराष्ट्राला. बोला हर हर महादेव, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता शेखरांची झाली बघ.
एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी हजारावर गेली. एका विचाराची माता पुत्र कोण एवढी कथा सांगायची आणि थांबायची. एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. राजांच्या विचाराचा कोण? ओ ऐका, तुकोबारांच्या विचाराचा कोण? कोण माझी जातीचे? कोण पाहिजे तुकोबारांना? अनेक कथा सांगितल्या. एवढं ऐका 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 एवढं माझा. आणि मग एक एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी हजारावर गेली. शिवाजी महाराज की जय, माझ्याकडे बघा. आणि स्वराज्य निर्माण व्हायला लागलं. अफजल खान आला. खान आडवा फाडला. शाहिस्ते खान आला. त्याची बोटं कापली गेली. महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. लताविली आनंदाने माना डुलायला लागल्या. प्रजा सुखामध्ये गेली. पोरं एकत्रित यायला लागली. सगळा समाज आनंदाने मान डुलायला लागला. का? गड्यांनो राजा किर झाला शिवबा सिंहासनी बैसला. महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. शिवाजी महाराज राजे झाले. सगळ्या लताविली आनंदाने मना डुलत होत्या. वाईट असतं बघा. चांगल्यावरच संकट येत असतात. चांगल्याच माणसाला लोक नाव ठेवत असतात. चांगलं काम करणाऱ्या लोक बाजूला केल्याशिवाय राहत नाहीत. असाच आहे स्वभाव. असंच झालं. सिद्धीज्वर नावाचं एक संकट आलं बाबा. आणि 42,000 सैन्यानं राजाला वेढा दिला. गडावरती 1200 मावळे होते. ऐका रे मंठा तालुका, एवढी माझी कथा घरी घेऊन जा. या वर्षीचा आपला हा सप्ताह पूर्ण होईल. आमच्या अनंतरावाला आयुष्य वाढून मिळेल. त्यांच्या हातून हे देश सेवेचं, धर्माचं, देवाचं कार्य मोठ्या हिमतीनं पुढे जाईल. घरी घेऊन जा रे दादांनो. वेढा 42,000चा होता. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. आणि तेवढ्यामध्ये 6 महिने निघून गेले. पाऊस पडायला लागला. आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गडाहून आता 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील. एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या पाठवायच्या. सगळं नियोजन झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला. पण राजांना वाटलं मी जर याला पालखीमध्ये बसवलं, या पोराचं जर काही बरं वाईट झालं, त्याच्या आईला काय सांगू, बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही. वाऱ्यासारखी बातमी पोराच्या कानावर आली. राजांना राजांसारखा पोरगा पाहिजे. आणि राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात. धावतच पोरगा गडामध्ये आतमध्ये गेला. राजांना असा मुजरा केला. राज घ्या मुजरा. राजा म्हटलं कशा रे शिवा मुजरा? राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला. राजा तुमची तलवार मला लावायला द्या. आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला द्या. तर शिवा म्हटला असं म्हटल्यावर राजा म्हटल्यावर येड्या मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला पण मिळेल, पण हे घालून लावून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला मग राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो ना राज, शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे मुकुट घालून मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. काय प्रेम आहे गड्या. हे प्रेम हे प्रेम फार गरजेचं आहे सध्या पोरांना. आपापसात भांडू नका गड्या. एक नावी समाजाचा पोरगा राजांसाठी मरायला तयार आहे. आपले मित्र असे कमवा गड्या. कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नको रे आम्हाला. हे फार गरजेचं आहे. एक पोरगा म्हणतो राजा द्या मला मुकुट. राजाने त्याला पालखीमध्ये बसवलं. एका पालखीत राजे, एका पालखीत शिवा. ज्या पालखीत राजे ते रडतायत माझा शिवा वाचला पाहिजे. ज्या पालखीत शिवा आहे तो म्हणतो आता मी मेलो तरी चालेल, माझा राजा सुखरूप पोहोचला पाहिजे. काय मैत्री आहे. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर, वेडा 10 पावलावर. वेड्यातच पाऊल घुसला. हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. ललकारी घुमली महाराष्ट्रामध्ये. आणि राजा पळाल्याची बातमी लागली. 3 तलवारी बाहेर पडल्या. 3 तलवारीने त्या शिवाची कत्तल झाली. बाबा शिवाजी महाराज मकरांना ओसाच्या कांड्यासारखी त्याची हात कापली हो. ओसाच्या कांड्यासारखी पाय कापली हो. तुकडे केले हो त्याच्या पायाचे. 4 भाग केले पोटाचे. तलवारीच्या टोकाने त्याचे डोळे बाजूला काढले रे. मांसाचे तुकडे तुकडे करून एका पोत्यामध्ये भरले. त्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी राजांनी ती गोणी सोडली, जिवलग मित्राचे बारीक बारीक तुकडे पाहिले. हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. त्याची माती गडावर केली. त्याचा दशक्रिया विधी गडावर केला. त्याचं गंगा पूजन गडावर केलं. 20 दिवस गेले. अजून कोणालाच काही माहिती नाही. आणि 20 दिवसानं राजाने कोकणामध्ये त्या शिवाचं गाव आहे नेमापूर नावाचं.
त्या नेमापूरच्या पाटलाला गुप्तचराकडे पत्र पाठवलं. पत्रामध्ये मजकूर होता 2-3 दिवसानं दुपारी 12 वाजता राजे घरी येणार आहेत, त्या शिवाच्या आईला सांगा. राजे चालले होते सांगायला की आई तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. 2च वर्ष झालं ते लग्नाला. त्याच्या बायकोला सांगितलं पाहिजे. अजून महाराष्ट्रात कोणालाची बातमी माहिती नव्हती. प्रत्येक महिलेनं, प्रत्येक आईनं, प्रत्येक बहिणीनं माझी एवढी कथा घरी घेऊन जा. प्रत्येक भावानं, प्रत्येक तरुणानं, प्रत्येक ज्येष्ठानं माझी एवढी कथा घरी घेऊन जा. अनंतरावानं ठेवलेला सप्ताह पूर्ण होईल. या कथेच्या मागचा उद्देश पूर्ण होईल. एक विचाराचे माता पुत्र कोणते आहेत, तुकोबारांच्या जातीचा कोण आहे, एवढं कळेल तुम्हाला. माझा प्रवास सुखाचा होईल आणि आपल्या सप्ताहाला आनंदाचे दिवस प्राप्त होतील. उद्या काला आहे, घेऊन जा रे दादांनो माझं घरी. काय मागावं असं मागणं मागावं बघा, काय मागावं बघा. ऐका रे, राजा आता निघाले होते. वाऱ्यासारखी बातमी त्या गावात पोहोचली. आईला वाटलं बाई राजा येणार म्हणजे माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही नसतं महाराज. आईला फक्त तिचं पोरगा आवडत असतं. तिने घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण घराला बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला. माझं बाळ येणार आहे. 6 महिने झालं माझं बाळ पाहिलं नाही. राजा येणार आहे. आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली. शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा. ओ सुनबाई, ओ सुनबाई, राजे येणार आहे, तुमचे मालक येणार आहे. त्या पुरीला आनंद झाला. राजाने सासूने दिली, साडी नेसली, कपाळभर कुंकू लावलं, कानातलं मैत्रिणीकडून आणलं, गळ्यातलं आणलं आणि गरीबाची पोर राजांची आरती करायला दरबाजात उभी राहील. राजा आता मराठ्याच्या आडीला, राजा आता नाव्याच्या आडीला, राजा आता धनगराच्या आडीला, अशा बातम्या मिळायच्या. राजे एवढे कमी मावळे का घेऊन आले म्हणून सगळं गाव शांत झालं होतं. शिवाजी महाराज की जे आवाज आला, पोरगी दरवाजात आली, कुंकामध्ये बोट घातलं, राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली. तर तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका ओळू राजा. हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. मागं वळून पाहिलं तर माझ्या सासूचा आवाज. बिचारी आतमध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांची आरती केली. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. एक गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातात दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या पोरीला वाळू दिलं नाही, का त्या मुलीला बाजूला काढलं, का तिला असं नाराज केलं. ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का तिचा अपमान केला, वाळू द्यायचं की. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग. राजा एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, याचा मुलगा माझ्यासाठी कामी आला. या आईला कसं कळलं. रडणारी आई म्हणत होती, राज जगाला फसवताल जाणता राजे, एका आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. मराठ्याच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. धनगराच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. आमच्या दारात आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राज तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी, मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी हजर आहे, त्याची बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे. माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुमच्या आधी 1 तास गावामध्ये येऊन नाचला असता. सगळ्या गावात नाचून म्हणलं असतं, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय आपल्या घरी, आई राजा आलंय, आई आपलं घर भाग्यवान, आई आपल्या झोपडीत राजा आलंय, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय राज, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय. सगळ्या गावात नाचून माझा पोरगा धिंगाणा घातला असता. तुम्ही येताय, माझा पोरगा येत नाही. त्यार्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली. सगळं गाव रडायला लागलं. आलेली सोन्याची चांदीची ताटं आईनं पाहिली. ते शिवाची आई म्हटली, राजा नको मला हे सोनं, नको मला ही चांदी. मग राजा म्हटले, काय देऊ आई तुम्हाला, काय मागावं आणि कोण तुकोबारांच्या विचाराचा ऐका, करून जाईल कीर्तन तुम्हाला, ऐका गड्या. ती आई म्हटली, एकच द्या राजा, मला हे सोनं नको, चांदी नको, मला पोरगा नाही राहिला राजा, एकच द्या. इथून पुढं माझा पोरगा दिवाळीला यायचा, पाडव्याला यायचा, शिमग्याला यायचा, पोळ्याला यायचा, पुरणाची पोळी खायचा, बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचं. मला पोरगा नाही राहिला. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालायचा. काय मागणं आहे महाराज. हो, असं मागितल्याबरोबर राजाने डोळे पुसले. ऐका, आणि डोळे पुसल्याबरोबर राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे
तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. मंठा तालुका वैद्य वडगाव पंचक्रोशी घरी घेऊन जा. आणि डोळे पुसून राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात प्राण आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. तुमचा पोरगा बनून तुमचे कामं करील. आईनं डोळे पुसले. आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानरी उरलाय. एक पोरगा गेल्यावर सुद्धा राजाला आपला मुलगा म्हणणारी माय महाराज. पोरगा म्हणतो मी देशासाठी गेलो पाहिजे. पोरगा म्हणतो मी गेलो तरी चालेल, स्वराज्य राहिलं पाहिजे, लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा. आई म्हणते माझा पोरगा गेला बाबा जाऊ द्या, आजपासून तामी मुजा मुलगा म्हणा. माझी ये जातीचे आहे तुकोबारांच्या विचाराचा, मज भेटो कोणी असा भेटावा, जीवाला जीव लावणारा आवडे जाहरी, अंतरापासोनी. त्याला स्वतःच्या जीवापेक्षा देव आवडतो तो भेटावा, स्वतःच्या जीवापेक्षा देव आवडतो तो भेटावा, देश आवडतो तो भेटावा, धर्म आवडतो तो भेटावा. तो भेटला की मग आनंद होतो. तो जर भेटला नाही तर तया लागी जीव होतो कासावीस. भेटला तर सुपला हा जन्म होईल. आणि ज्या दिवशी भेटेल तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा धनीवरी. एकदा सगळ्यांनी दोन हातवर करा, अशी करा. झालं कीर्तन पुढच्या वर्षीचे आता, आणि ते पण आपण त्यांना झाल्यावरच करायला लावू आता बरं का. हातवर करा. एकदा सगळ्यांनी करा बरं का, सगळे. आणि माझ्या मागं आज एकादशी आहे. एकादशीला सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराय माझ्या बोला ज्ञानोबाराय भजन जास्त नाही घेतला वेळ, फक्त 10 मिनिटं जास्त घेतले. शेवटचा दिवस आहे म्हणून मला जाणे वेळेची 1-2 मिनिटं फक्त. एवढा चांगलं बसता की नाही. आपल्या मंठा तालुक्यातला 1 नंबरचा कार्यक्रम अनंतराव. वा तुम्ही 2दा रडले. माझं कीर्तन सफल झालं. तुम्हाला शिवानावी आवडला, जवान आवडला, भरत आवडला. किती कथा सांगितल्या मी. या कथा आता केहाळ वडगावला 18ला येणारच आहे. जयपूरला काला जरा विशेष असतो, काल्याला पण येणार आहे. तुम्ही सगळे असंच प्रेम करत राहा. देव देश आणि धर्मासाठी आपण सगळे मिळून काम करूया. जो देवासाठी देशासाठी धर्मासाठी असेल, अनंतराव नक्की सांगतो बघा तुम्हाला देव सगळं काही दिल्याशिवाय राहणार नाही. मिळेल अशी अपेक्षा करतो. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय. हॅलो, नम्रतेची विनंती आहे, 2च मिनिटं खाली बसा. खाली बसा. माझ्या जातीशी मज भेटो कोणी आवडीची धनी पुरव्या, असा या आजच्या अभंगवाणीतून महाराष्ट्राचे कीर्तन केसरी हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे यांनी आजच्या कीर्तनातून मंत्रमुक्त केलं. दाजी याच्यासाठी होता अट्टास. आम्ही महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की कोणाची सेवा घ्यायची तर आधी
साखरे महाराजाचं आपल्याला कीर्तन घ्यायचं आहे. ते तुम्ही म्हणले ते भेटको नाही, आपण ॲडजस्टमेंट करून म्हणलं हे तारीख आपल्याला घ्यायची म्हणजे घ्यायची. याच्यासाठी हा 8 तास होता. 2 मिनटं ह्या ठिकाणी घेणार आहे शावलगिरी महाराज पांगरी गोसाई यांचं स्वागत आयोजक अनंतराव वैद्य पाटील करतील. यांना मी अशी विनंती करतो 2च मिनटं. महाराज, एका महिन्यापूर्वी असं ठरलं होतं की म्हणजे डोक्यात काहीच नव्हतं. ज्यावेळेस अनंतदाजी आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं असं नियोजन करायचं, म्हणलं दाजी हे काही सोपं नाही, हे कार्य करणं सोपं नाही. त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यावरती मी धुरा घेतो खांद्यावरती, तुम्ही फक्त मला सोबत राहा. आणि त्यांनी हे घडून आणलंय. तालुक्यात नव्हे तर हे जिल्ह्यात नाव झालंय. काल टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराचा फोन आला, त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या इथे एक कार्यक्रम चालू आहे. आज ते आले नाही, मेसेज टाकला मी त्यांना, आता फोटो नाही टाकणार आहे की मी उद्या या ठिकाणी दखल होणार आहे. तो पेपर भारतभर चालतो, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेपर चालतो. आजची ही बातमी आपल्या दाजींनी केलेलं, आम्ही आदरणीय लाडाने यांना दाजी म्हणतो. महाराज, आमच्या दाजीने हा इतिहास घडवलाय. आपल्या माणसासाठी आपण टाळ्या वाजवा ही नम्रतेची विनंती करतो. आज मी जे बोलणार होतो ते महाराज कीर्तनातच बोलून गेले. लोक सांगतात की ह्या कार्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अशी नोंद होती असं लोक म्हणतात. पण दाजी तुम्हाला सांगतो की ही जी जनता आहे, ह्या जनतेच्या मनात तुमची ह्या ठिकाणी ही गिनीज रेकॉर्ड नाही, तर तुमच्या मनात तुम्ही केलेल्या कार्याची ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका तयार झालेली आहे की ह्या कार्य तुम्ही केलेलं आहे, याची नोंद नक्कीच पांडुरंग परमात्मा घेईल आणि तुमच्या व तुमच्या परिवाराची नक्कीच एक यशोगाथा ही केलेली तुम्ही पूर्ण होईल असं करतो. आणि 2 मिनटं आयोजकाला विनंती करतो की आपण या ठिकाणी बोला. आज भव्य श्री शिव महापुराण कथेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण कीर्तन केसरी, ज्यांना आपण महाराष्ट्रामध्ये यांचं नाव नावाजलेलं आहे, आमचे श्री अक्रूर महाराज साखरे यांचे आज आपण कीर्तन सेवा श्रवण केली. फक्त 2 मिनटं घेणार आहे, जास्त काही बोलणार नाही. आपल्या महाराज, आज आमचा योग असा आहे की खरं तर सप्ताह 7 दिवसाचा असतो, परंतु 7व्या दिवशी आज तुमचं एकादशीच्या निमित्त कीर्तन झालं आणि द्वादशीचा काल आला, आमचं एक कीर्तन वाढलं. पण हे पुण्य आमच्या पदरात पडलं, ह्याच्या इतकं भाग्यवान आम्ही नाही. त्यानिमित्तानेच मला फक्त एवढीच विनंती करायची की उद्या आपलं काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण श्री सोपान महाराज सानप यांचं काल्याचं कीर्तन सकाळी 10:30 ते 11, 10:30 ते 12:30 या वेळेत होईल. तरी आम्हाला फक्त एकच विनंती करायची, मी एवढ्या दिवस काही मागितलं नाही सगळ्यांना, परंतु जे आपल्या पोखरे टकले असतील, आंबोरा जहागीर असतील, देवगाव खवणे असतील, आपल्या वरोड गणेशपूर, वाघोडा, बोरगाव, पळसखेडा, हे जे आपल्या जो परिसरातील जे पूर असतील, जी गावं असतील, इथले तरुण मंडळींनी, कारण कार्यक्रमाची रूपरेषा बघता उद्या 10 ते 15 हजार लोक या ठिकाणी येऊ शकतात. त्या सगळ्या तरुण मंडळींना विनंती करतो की आपण फक्त एक वाढण्याची सेवा एवढी आपण एकदा सगळ्यांनी घ्यावी. कारण आपण सगळे जर ह्याच्यामध्ये जर सेवा घेतली तर थोडं थोडं सगळ्यांच्या वाट्याला येईल. आणि हा कार्यक्रम जसा आता 7 दिवस आपण मोठ्या उत्साहात संपन्न केला, तसा 8व्या दिवसाचा एकदा काला आपण सगळे करू आणि या कार्यक्रम परत दरवर्षी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असा महाराजांसमोर शब्द देतो आणि थांबतो. आपण बाकीची सेवा आपण सुरू करा. धन्यवाद. हर 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 ओम नमः शिवाय.